100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:58 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या 27 तारखेला खेलो इंडिया डायलॉगला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. देशाच्या क्रीडा यात्रेत युवकांचा सहभाग वाढवणं आणि युवकांच्या नेतृत्वातला विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मेरा युवा भारत अर्थात माय भारतद्वारे आयोजित या कार्यक्रमात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2 महाविद्यालयातले युवक सहभागी होणार आहेत. अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालय, गोंदिया येथील शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय, अर्जुनी मोरगाव, नागपुरात एम्स या ठिकाणी देखील या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नेपाळच्या उत्तर भागात आज सकाळी अचानक आलेल्या महापुरामुळे सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. या आपत्तीमुळे सखल भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भोटे कोशी नदीला अचानक महापूर आला. या पुराच्या पाण्याचा लोट तिबेटच्या बाजूने आल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळी सैन्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार रसुवा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून 41हून अधिक जण बेपत्ता आहेत. दुपारपर्यंत सुमारे 25 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती ब, क आणि ड या प्रवर्गातील PhD संशोधक विद्यार्थ्यांसाठी वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनार्टीने 17 अतिरिक्त अधिछात्रवृत्तीच्या जागांना मंजुरी दिली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बुटीबोरी उमरेड सेक्शनमधील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 8C इथं देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे उद्या सायंकाळी 5 ते 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत रस्ता वाहतूक बंद राहणार आहे. वाहन चालकांनी LH7 भुयारी मार्गांचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.